आणि म्हणून आणि या एक्सपिरियन्सचा शोध तुम्ही स्वतःहून घ्या. कृष्णमूर्तींनी फक्त सांगितलं की याचा शोध घ्या. हा एक्सपिरियन्स निराश झाला पाहिजे. जागृतीतला एक्सपिरियन्स निराश झाला पाहिजे. स्वप्नातला एक्सपिरियन्स निराश झाला पाहिजे. सुषुप्तीतलाही एक्सपिरियन्स आहे तोही निराश झाला पाहिजे. सुषुप्तीला गाढ झोप म्हणणाऱ्यांना ध्यान समजलेलं नसतं, ते अज्ञानी असतात. त्यांच्या नादी लागू नका. त्यांच्या नादी लागाल तर तुम्हाला कधीच रिअल मेडिटेशन समजणार नाही. गप्पा मारतात नुसत्या मोठ्या मोठ्या. अंतरंगात प्रवेश झालेला नसतो, अंतरंगात आत्मानुभूती नसते, काहीच नसतं. आणि आज सगळं जग त्यांनी वेडत केलं आहे. अध्यात्माच्या नावाखाली अज्ञान चालू आहे. असा सर्व स्तरावरचा अनुभव निराश झाला पाहिजे. हरिपाठामध्ये माऊली म्हणते ठाईचं मुराला अनुभव. अनुभव जर समजला तर तो निराश होतो. आणि अनुभव निराश होतो म्हणजे अनुभवणारा निराश होतो. कारण अनुभवणाऱ्याशिवाय अनुभव नसतो. ती जॉईंट फेनॉमेना आहे, अनुभव आणि अनुभवणारा, ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व्ड. जागृतीत एका विशिष्ट डायमेन्शनचा द्रष्टादृश्य आहे. स्वप्नातला जो द्रष्टादृश्य आहे त्याचा एक विशिष्ट डायमेन्शन आहे. सुषुप्तीतला जो द्रष्टादृश्य आहे त्याचं एक विशिष्ट डायमेन्शन आहे. तुर्येतला जो द्रष्टादृश्य आहे त्याचं एक विशिष्ट डायमेन्शन आहे. आणि ते अद्वैत डायमेन्शन आहे. ते नॉन ड्युअल आहे. तिथे दोन्ही असे विभक्त नाहीत. जागृतीत, स्वप्नात आणि सुषुप्तीमध्ये अनुभव आणि अनुभवणारा वेगळा आहे असा भास आहे. तुर्येमध्ये अनुभव अनुभवणारा हा वेगळा नसतो, तो एकच असतो. आपणच आपल्याला जाणतो. जागृतीमध्ये आपण जगाला जाणतो, आपण वेगळे आहोत असं वाटतं. स्वप्नातही तसंच वाटतं की मला पडलेलं स्वप्न वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. सुषुप्तीतही तसंच वाटतं.